नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील येणारे प्रत्येक क्षण भरपूर आनंद आणि चांगलं आरोग्य घेऊन येवोत, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, उद्या आहे 1 तारीख आणि बरोबर 21 दिवसांनी म्हणजे 21 जुलै 2024 वार रविवार या दिवशी आहे गुरुपौर्णिमा. ज्या दिवसाची आपण सेवेकरी वर्षभर वाट पाहत असतो, तो सेवेचा दिवस, तो आपल्या गुरुचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमा 21 दिवसावर येऊन ठेपलेली आहे. तर आपण उद्या एक संकल्प करायचा आहे 1 तारखेदिवशी 21 तारखेपर्यंत. अशी सेवा जी प्रत्येक जण करू शकतो, प्रत्येक सेवेकरी करू शकतो आणि आपल्या गुरुला गुरुदक्षिणा म्हणून द्यावायची आहे. तर उद्या 1 तारखेला आपण संकल्प करायचा आहे. उद्यापासून 21 तारखेपर्यंत म्हणजे 21 स्वामीचरित्र सारामृत पारायण पठण करण्याचा. पहिल्या दिवशी संकल्प केला की रोज करावायचा नाही. पहिल्या दिवशी संकल्प केला की तो 21 दिवस स्वामीचरित्र सारामृत आपल्याला पठण करायचं आहे. शक्यतो पहिल्या दिवशी जी वेळ असेल तीच वेळ 21 दिवस ठेवा. तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी करा, दुपारी करा, तुमच्या वेळेनुसार करा, पण एकच वेळ 21 दिवस ठेवा. आणि संकल्प करताना जर तुम्हाला कोणती इच्छा असेल मनामध्ये जी तुमची अपूर्ण राहिलेली असेल किंवा कुठलं काम असेल, कुठली अडचण असेल, तर ती देखील महाराजांना सांगा आणि त्या पद्धतीचं तो संकल्प करून ती सेवा चालू करा. तर 21 दिवस ही सेवा आहे. तर ज्यांनी संकल्प केलेला आहे, उद्या जे लोक संकल्प करणार 21 दिवसांसाठी, तर त्यांच्यासाठी 21 दिवस मांसाहार वर्ज आहे. आणि व्हिडिओ पाहिला की लगेच कमेंट येतात की 21 दिवस नॉनव्हेज खायचं नाही का, आम्ही सकाळी वाचतो आणि संध्याकाळी खाल्लं तर चालेल का. तर संकल्पसहित पारायण केल्यानंतर त्या व्यक्तीने मांसाहार वर्ज ठेवायचा आहे. प्रत्येक घरामध्ये बऱ्याच घरांमध्ये की करती स्त्री म्हणजे जिला सगळंच करायचं असतं घरामध्ये, ती स्त्री संकल्प करते आणि घरातल्या अन्य लोकांसाठी तिला मांसाहार शिजवावा लागतो. तर किमान 21 दिवस तरी त्या व्यक्तीसाठी ती मुभा द्या की 21 दिवस ती गोष्ट तिच्याकडून करून घेऊ नका. तुम्हाला जर दुसरं कुठला पर्याय सापडत असेल ते शिजवण्यासाठी किंवा ते करण्यासाठी, तर तो पर्यायाचा वापर करा. ज्या घरामध्ये कर्त्या स्त्रीनी संकल्प केलेला आहे त्या घरामध्ये किमान त्या व्यक्तीकडून तरी मांसाहार शिजवून घेऊ नका. आणि संकल्प केलेल्या व्यक्तीने तर तो खायचाच नाही आहे, तो भाग वेगळाच आहे, पण तिच्याकडून ते करून तरी घेऊ नका. तर अशी ही सेवा आहे आणि प्रत्येकाने करावी, यासाठी हा व्हिडिओ. आता आपण पाहूया. आपण संडे स्पेशल एक साध्यासुध्या रेसिपीज केल्या होत्या की सतत आपण चपाती भाजी खाऊन कंटाळतो, करून कंटाळतो, तर झटपट काय करता येईल असा विचार जेव्हा केला तेव्हा ही सुचलेली रेसिपी आहे. चला सांगते काय केलं आहे ते. आपली नॉर्मल जी चपातीची कणिक असते ती चपातीची कणिक घेऊन घडी न घालता सरळ पोळी लाटून घेतलेली आहे बरं का. मग त्यामध्ये 2 चमचे मी साजूक तूप घातलं. आता वितळलेलं तूप नाही आहे हे, थोडंसं घट्टसर आहे. त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट, मीठ, थोडंसं गरम मसाला, धणे जिरे पावडर आणि भरपूर असा चांगला कुटलेला लसूण घातला, बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घातली. सगळा मसाला मिक्स करून त्या पोळीला असं लावून घेतलं बरं का मी. छान मस्त असं लावल्यानंतर मग एका साईडला थोडंसं मधोमध असे एक काप दिला आणि त्याची त्रिकोणी धुमड केली आणि त्या पद्धतीनं तो पराठा लाटून घेतला. तर तुम्ही याचे चौकोनीसुद्धा घडी करू शकता, म्हणजे पॉकेट पराठासुद्धा करू शकता किंवा तुम्हाला जो आकार आवडेल त्या पद्धतीचा तुम्ही करू शकतात. आणि आपण जो लसूण घातलेला आहे आणि त्याचसोबत आपण तूप घातलेलं आहे, लसूण तूप हे खूप कॉम्बिनेशन भारी लागतं आणि वेगळी चव लागते बरं का. त्यामुळं थोडंसं ट्राय केलेलं आहे. तर तो प्रयत्न एकदम सक्सेसफुल झाला माझा ट्राय केल्यानंतरचा आणि घरातल्या सगळ्यांना हा पराठा खूप छान आवडला. तर दह्यासोबत खाऊ शकतो किंवा आपण लोणच्यासोबत खाऊ शकतो किंवा आपण संध्याकाळचा चहा घेतो. चहाच्या वेळेला काहीतरी खाण्याची इच्छा होते, मग बिस्किट, ब्रेड काहीतरी खाण्यापेक्षा असा पराठा करून ठेवला आणि तो खात्या वेळेस फक्त गरम केला तरीही छान लागतो. सकाळी करा, संध्याकाळी करा, कधीही करू शकतो. एकदम बेटर, एकदम छान ऑप्शन आहे. आणि मस्त असा शेकून घ्यायचा आहे. शेकताना तूप घाला, तेल घाला, खमंग भाजा फक्त, कारण 4 घड्या आहेत, आपण जास्त लाटलेल्या नाही आहेत, त्याला थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे. आणि तुम्ही जसं जसं भाजताल तसे तसे त्याचे पाऱ्या ओपन होतात, म्हणजे त्याच्या घड्या उघड्या होतात आणि मस्त असं त्याच्यातून खमंग वासायला चालू होतो. तर असा हा लसूणी पराठा म्हणू शकतो आणि मुलांना टिफिनमध्ये देखील देऊ शकतो आपण.
ब्रेड बटर काहीतरी देण्यापेक्षा हे खूप पौष्टिक, खूप छान आहे. आता एक वेगळ्या प्रकारचा पुलाव केला होता मी. ते कॉम्बोच केलं होतं. पराठा आणि दही आणायचं आमचं राहिलं होतं. नंतर दही आणले होतं, पराठा आणि हा पुलाव केला. तर 1 वाटी सोया मी गरम पाण्यामध्ये भिजत घातल्या. नंतर सोया भिजतोय म्हणजे सोया चंक्स भिजत आहेत तोपर्यंत पॅनवरती तूप घालून घेतलं. त्यामध्ये काही खडे मसाले घातले आणि जिरं घातलं, तमालपत्र घातलं आणि थोडेसे काजू घातले. नंतर बारीक चिरलेला कांदा घालून घेतला. कांदा छान परततोय तोपर्यंत त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. जेवढं ह्या पुलावला लागणार आहे ते सर्व मीठ मी सुरुवातीलाच घालून घेतलं. भरपूर असं आलं लसूण पेस्ट घातली मी. जास्त दुसरे मसाले वापरलेले नाही आहेत, कारण आलं लसूण आणि कांदा छान परतला की तो पुलाव, तो भात एकदम भन्नाट लागतो. त्यामुळे दुसरे मसाले घालण्यापेक्षा हे जे आपण घालणार आहोत आलं लसूण किंवा कांदा छान परतायचा आहे, भरपूर घालायचा आहे. नंतर त्यामध्ये घातलं 1 टोमॅटोची प्युरी. थोडंसं पाणी घालून टोमॅटो मी प्युरी करून घेतली होती, म्हणजे मिक्सरला फिरवून घेतलं होतं. आणि प्युरी घातल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, थोडीशी हळद आणि धणे पावडर घातलं. आणि मसाले परतत आहेत तोपर्यंत जे आपण सोया चंक्स भिजत घातले होते ते छान पिळून काढून घेतले बरं का. असा फेस त्याच्यातून निघतो हे पहा. आणि मस्त सगळे छान असे पिळून घ्यायचे आहे जोपर्यंत त्यातलं सगळं पाणी निघत नाही. आता तुम्ही सोया चंक्स असेच घालू शकता, म्हणजे पुलावमध्ये बऱ्यापैकी असेच घातले जातात. पण माझ्या मुलाने मला एक आयडिया सांगितली होती की आपण सोया चंक्स असेच घातले ना, कारण ते फुललेले असतात, ते पूर्ण मसाला ऑब्झर्व करत नाहीत, म्हणजे पीत नाहीत, आतपर्यंत मसाला जात नाहीत. तर त्यासाठी काय केलं मी, सोयाचे असे 2-2 तुकडे करून घेतले बरं का, म्हणजे पूर्ण सोयाला सगळा मसाला लागला जाईल. जर तुम्हाला मिक्सरला थोडंसं त्याचं क्रश करता आलं तर ते देखील छान लागेल. मला ती पण आयडिया माझ्या मुलाने सांगितली होती, पण मी असं हाताने त्याचे 2 तुकडे करून घेतले आणि नंतर आपल्या मसाल्यामध्ये घालून घेतलं, छान परतून घेतलं. त्यामध्ये 1 वाटी तांदूळ फक्त स्वच्छ धुवून ठेवला होता, तो तांदूळ घालून घेतला. आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये म्हणजे 1 वाटी तांदळाला मी 2 ते 2.5 वाटी पाणी उकळत ठेवलं होतं, जोपर्यंत तांदूळ परतत होते मी. आणि नंतर ते उकळलेलं पाणी घालून घेतलं, छान सगळं मिक्स करून घेतलं आणि उकळी आल्यानंतर त्याला लीड लावली आणि मंद आचेवर हा भात शिजवून घेतला. अतिशय पौष्टिक होतं, पटकन होतं. जर तुम्ही हाच भात कुकरमध्ये करायला लागलात तर थोडंसं गिळगिळीत होतं. सोया चंक्स तशी चव लागत नाही जी आपण पॅनमध्ये किंवा कढईमध्ये करतो. तर अशी चव जी येते ना, तर ती कुकरमध्ये थोडीशी गिळगिळीत वाटते. म्हणून मी असा ट्राय करायचा म्हटलं आणि त्याची चव पण एकदम भन्नाट आली बरं का. आणि सगळं पाणी मी आटू दिलं नाही, थोडंसं आपण म्हणतो ना की फटफटीत केला नाही, कारण माझ्या घरामध्ये वयस्कर माणसं आहेत, म्हणून थोडासा ओलसर मी भात ठेवलेला आहे. हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे. अशी भन्नाट रेसिपी तयार होते. तर व्हिडिओ कसा वाटला, सेवा कशी वाटली, दोन्ही रेसिपी कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.